पोरीनो, कधी कधी डोळ्यांना जे दिसतं ना ते सगळंच सत्य नसतं. कधी कधी प्रतिमा स्वतःचं रूप घेतात आणि मग माणसाचं मन त्यात अडकून पडतं. हा खेळ नवीन नाहीये. प्रत्येक युगात प्रत्येक कथेत तो पुन्हा जन्म घेतो. सुवर्णमृगाचं रूप घेऊन रावणाने पाठवलेला एक मायावी राक्षस समोर आला, पण त्याने साकारलेलं ते सुवर्ण रूप इतकं खरं, इतकं सत्य होतं की सीतेलाही ते वास्तव वाटलं. पण ती प्रतिमा होती आणि त्या प्रतिमेमागे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारं एक संकट दडलेलं होतं. त्या एका भासामुळे राम दूर गेला आणि त्याच क्षणाचा फायदा घेऊन रावणाने सीतेचं हरण केलं. म्हणजे खोटी प्रतिमा काहीही करू शकते. अशा गोष्टी प्रत्येक काळात घडतात. फक्त रूप बदलत जातं. कधी हरिण, कधी माणूस, तर कधी आपलंच वाटणारं कोणीतरी ओळखीचं. आजी, म्हणजे नक्की काय चाललंय? मीरा, या खेळात प्रश्न सरळ नसतात आणि उत्तर गुंतागुंतीची असतात. इथे कोण खरं, कोण खोटं हे ओळखणं हीच सर्वात मोठी परीक्षा असते. याचा अर्थ घरात दोन अथर्व असण्याचा आमचा संशय खरा आहे. एक खरा आणि एक मायावी. फक्त इतकंच नाही, या सगळ्या गुंत्यात आणखीन एक मोठं संकट, म्हणजे या घरातल्या एका स्त्रीचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. मृत्यू? तो ही स्त्रीचा? आजी, आम्ही हे सगळं थांबू. आम्हाला यावर काहीतरी उपाय सांगा फक्त. यावर एकच उपाय आहे, त्या मायावी देहाचा अंत. आणि हा अंत फक्त मीराच्या हातूनच होऊ शकतो. आजी, मी वेदाच्या बाबांसाठी काही करू शकते. तू फक्त सांग मला काय आणि कसं करायचंय. मीरा, तू आधी शांत हो आणि खाली बस. अंबिका, तिला जरा पाठ दे. बस खाली. अंबिका, ही काठी घे हातात. अंबिका, माझी काठी दे बाळा. आजी, तुम्ही ओटी का भरलीत? मी फक्त ओटी नाही भरली,
या ओटीमध्ये त्या मायावी देहाच्या अंताचा मजकूर लिहिलाय. मीरा, ही ओटी घेऊन तुमच्या मागच्या घराजवळ जा. तिथे जाण्याआधी कुठल्याही परिस्थितीत ही पदरातली ओटी खाली ठेवायची नाही. आणि त्या मंजिरीच्या नजरेला अजिबात पडू देऊ नकोस. ही ओटी तिथे वास्तूजवळ ठेव आणि महागौरीचं स्तोत्र तिथे म्हण. हे सगळं केल्यानंतर तुला त्या मायावी देहाचा अंत करण्यासाठी एक हत्यार मिळेल. आजी, मी अगदी सगळं नीट पार पाडेन. मीरा, शांत हो. हे इतकं सोपं नाहीये. घाई गडबडीत काही केलंस ना तर तू तुझ्या खऱ्या अथर्वाला गमावशील. हं? चूक झाली तर मायावी देहाऐवजी खऱ्या अथर्वाचा प्राण जाईल. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक आणि सावधपणे टाकावं लागेल. हा सावल्यांचा खेळ खूप कठीण आहे. 2 अथर्वापैकी मायावी देहाला शोधणं खूप कठीण काम. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जिथे डोळ्यांना दिसतं ते सत्य नसतं. तिथे आत्म्याचा एक सूक्ष्म स्पर्श महत्वाचा असतो. तोच स्पर्श पुढचा मार्ग उलगडेल. आजी, आम्ही सगळं नीट आणि जपून करू. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी. आता माझी जायची वेळ झाली. थांबा, माझ्या मागे येऊ नका.